होत्या. दक्ष नावाचा एक राजा होता भारतात. त्याला बऱ्याच कन्या होत्या. त्यातली एक कन्या जिचं नाव सती, तिनं ठरवलं की मी विवाह करीन, मी लग्न करीन तर अशाच एका धीरोदात्त विभूतीशी करीन. म्हणून तिनं आपल्या वडिलांचा विरोधही पत्करून वेळ प्रसंगी घरातून बाहेर पडून भगवान शिवांबरोबर संसार थाटला. संसार आत्ता कुठे छान चालू आहे तोपर्यंत दक्षाच्या घरी एका यज्ञाचं आयोजन झालं. त्या सतीला वाटलं आपल्या वडिलांच्याकडच्या यज्ञाला जावं, पण भगवान शिव म्हणाले, बघ बाई, तुझ्या वडिलांना हा काही विवाह पसंत नाही, त्यामुळं चुकून त्यांनी तुझा अपमान जर केला तर तुला ते सहन करायला अवघड पडेल. सतीला वाटलं नाही, बाबांचा राग गेला असेल आत्तापर्यंत, अशी कल्पना करून ती त्या यज्ञामध्ये आली. पण नुसता सतीचाच नव्हे तर भगवान शिवांचा सुद्धा अत्यंत विचित्र शब्दामध्ये त्या दक्ष राजाने अपमान केला. आणि एवढ्या लोकोत्तर विभूतिमत्वाचा अपमान त्या सतीला सहन नाही झाला, म्हणून तिनं आपला देह त्या अग्निकुंडामध्ये समर्पित केला, जळून गेली. अशी ती सती भगवान शिवांची शक्ती यज्ञकुंडामध्ये संपली, तिचा अवमान झाला. ही वार्ता भगवान शिवांच्या कानी पोचताच त्यांचे जे अनेक सेवक गण आहेत, भैरवगण, नंदिकेश्वर, या सर्वांनी दक्षाच्या यज्ञावर हल्ला करून त्याचा विध्वंस केला. भगवान शंकर व्यथित झाले. एखाद्या मोठ्या कार्याचं, एखाद्या मोठ्या कुठल्या विभूतिमत्वाचं मूल्यमापन किमान समाजातल्या मोठ्या लोकांना तरी करता यायलाच पाहिजे. दक्षासारख्या राजाला, विद्वानाला सुद्धा हे मूल्यमापन जमू नये. त्यात माझ्या प्रिय पत्नीचा असा मृत्यू व्हावा असे उदास झाले. पण शिवशंकरांच्या या उदासपणाचा लाभ घेऊन एक राक्षस असा मातला. त्यांनी वरदान प्राप्त केलं की भगवान शिवांच्याच पुत्राकडून ह्याचा मृत्यू होईल. आणि भगवान शिव तर आता असे उदास झालेले, अशा वेळी काय करायचं? तेव्हा सृष्टी नीट पुढे चालण्यासाठी ब्रह्मदेव सुद्धा काही अशा गमती करतात. या सतीचाच पुन्हा जन्म झाला पार्वतीच्या रूपामध्ये. तिच्याही मनाला ध्यास लागला की हाच पती मी निवडीन म्हणून. आणि अशा वेळेला मदनाने सुद्धा भगवान शिवांच्या मनात पुन्हा विवाहाची इच्छा उत्पन्न करून तो शिवपार्वती विवाह पुन्हा घडवला. आणि मग मात्र या शिवपार्वतीचा एक पुत्र जो कार्तिकेय, त्याने त्या तारकासुराचा, जो मातलेला राक्षस होता, त्याचा वध केला. भगवान शिवांनी सुद्धा कित्येक राक्षसांचे असे वध केलेत बरं. अहो, आपल्याला त्रिपुरी पौर्णिमा त्यासाठीच प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता, अत्यंत सृष्टीला त्रास देत होता. अशा वेळेला भगवान शिवाने आपल्या त्रिशूळाच्या तडाख्याने त्याच्याशी युद्ध करून त्याला संपवून टाकला. त्रिपुरासुराचा शत्रू अरी म्हणून त्रिपुरारी, मूर राक्षसाचा शत्रू अरी म्हणून मुरारी, अशा शब्दांचे काही भेद असतात बरं, हे लक्षात ठेवायचे. भगवान शिवांचा एक पुत्र कार्तिकेय, ज्याला आपण षडानन असं म्हणतो, त्यांनी तारकासुर संपवला आहे. आणि दुसरा पुत्र तर सगळ्यांनाच माहिती आहे, गणपती कोणाला माहीत नाही, गणेशाचं सारखं दैवत कोणाला माहीत नाही. एक गंमत आहे का, भारतामध्ये पूर्वीच्या काळी या प्रत्येक देवतेची उपासना करणारा एक एक पंथ होता. म्हणजे शंकरांची उपासना करतील ते शैव, तुम्ही त्यांना कोणालाही पटकन ओळखू शकाल, असं भस्म लावलेलं असतं ते शैव. काही लोकांनी भगवान शिवांचं जे प्रतीक आहे शिवलिंग, ते शिवपिंडी, त्याची एक मुद्रा अशी ते गळ्यामध्ये धारण करतात. अत्यंत प्रखर शिवभक्त म्हणून भारतात ते ओळखले जातात. ते लिंगायत समाज म्हणून सुद्धा त्यांचं एक खूप मोठं नाव आहे. वीरशैव लोक आहेत. मग काही पार्वतीचीच फक्त उपासना करणारे होते, ते शक्तीची उपासना करतात म्हणून त्यांना शाक्त पंथ असं नाव मिळालं. काही लोकांनी ठरवलं आम्ही फक्त गणपतीचीच उपासना करणार, ते गाणपत्य. काहींनी ठरवलं आम्ही फक्त विष्णूचीच उपासना करणार, ते वैष्णव. काहींनी ठरवलं आम्ही कालभैरवाचीच उपासना करणार. असं गडबड होता त्या त्या दैवताच्या भक्तांमध्ये पुढे भांडणं लागली. आणि शेवटी आपले आद्य शंकराचार्य, त्याने सगळ्यांची समजूत घालून सगळ्यांना पटवलं, अरे ही फक्त देवतांची वेगवेगळी रूपं आहेत,
याच्यामध्ये भांडताय कशासाठी? श्रेष्ठ कनिष्ठ हा सगळा भांडणाचा विषय आणता कशासाठी? आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छति. अरे देवतेच्या कुठल्याही रूपाला वंदन केलं तरी ते त्याच एका देवापाशी पोचत असतं. शिव, गणेश, पार्वती, कार्तिकेय ते एका घरात राहत आहेत आणि त्यांची उपासना करणारे तुम्ही कशाला वेगवेगळी घरं करताय? राहणं एकत्र. म्हणून शंकराचार्यांनी आपल्याला पंचायतन नावाची पूजा दिली की प्रत्येक हिंदूंच्या घरात कसं पंचायतन पाहिजे की 5 ही देवतांची रूपं आपल्या देव्हाऱ्यात ठेवली पाहिजेत. या सगळ्यांचा सन्मान राखता आला पाहिजे. या रूपाची भक्ती करायची म्हणजे या रूपाचा द्वेष करायचा असा नाही अर्थ होत. भगवान शिवांचं मोठेपण असं समजून घ्यावं लागतं. बरं, भगवान शिवांचं आणखीन एक मोठी ओळख आहे. त्यांना महादेव असं म्हणतात. आपल्या मनात प्रश्न येईल नाही, बाकीचे सगळे देव आणि हे फक्त महादेव असो कसो काय? त्याचं कारण आहे का? देवांनी आणि दैत्यांनी या सगळ्यांनी असा विचार केला की या पृथ्वीच्या शेजारी हा जो समुद्र आहे, या समुद्रामध्ये खूप काही रत्न आहेत, खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत, खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. आपण या समुद्राचं मंथन करू आणि त्या चांगल्या गोष्टी बाहेर काढून त्या आपण प्राप्त करू. या समुद्रातच कुठेतरी अमृतसुद्धा आहे. ते अमृत जर प्राप्त झालं तर आपण मरणारच नाही. मग काय सतत चैनीतच राहता येईल असा दैत्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला. पण अमृत प्राशन करून आरोग्य मिळवता येईल असा विचार देवांच्या मनामध्ये सुरू झाला. पण ते अमृत मिळवावं आणि त्याबरोबर असणारी काही रत्नही मिळवावीत म्हणून समुद्र मंथन केलं. लक्ष्मी मिळाली, कौस्तुभ मिळाला, पारिजातक मिळाला. पण अमृत मिळण्यापूर्वीच हालाहल विष बाहेर पडलं आणि ते विष असं भयानक होतं, ते सर्व विश्वाला जाळून टाकेल असं विष होतं. सगळे थक्क झाले, कोणी ते पत्करायला तयार नाही. एवढं मोठं विष कोण पिणार? तेव्हा भगवान शिव तयार झाले. साऱ्या सृष्टीचं मंगल होत असेल तर सतत माझ्या शरीराचा दाह झाला तरी मला चालेल, पण मी ते विष प्राशन करीन. म्हणून हालाहल विष भगवान शिवाने प्राशन केलं. म्हणून आपल्याला अमृताचा लाभ झाला. अमृत पिऊन जगाचं कल्याण करता आलं तर देव, पण विष पिऊन सुद्धा जगाचं कल्याण जमलं म्हणून त्यांचं नाव महादेव सर्वांनी ठरवलं आणि त्यांची स्तुती गायली. विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी, विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणाकरा, दिधली सुधा करुणाकरा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा. शंकरा नमः पार्वतीपते हर हर महादेव. आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापना केली आणि शत्रूविरुद्ध लढायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या सैन्याची गर्जना सुद्धा हीच होती, हो, हर हर महादेव. राणा प्रतापांसारखे, गुरु गोविंदांच्यासारखे अत्यंत पराक्रमी असलेले देशभक्त हे प्रकर्षाने शिवभक्त आपल्याला दिसतील. त्यांनी भगवान शंकरांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला की जगाचं कल्याण करीन, त्यासाठी कोणत्याही संकटाचं विष पचवून दाखवायचा मी प्रयत्न करीन. अनेक संकटांची विष या देशवीरांनी पचवली, तेव्हा कुठे सुखाचं अमृत तुम्हा आम्हाला मिळालं. असो, भगवान शिवांची किती रूपं सांगू, किती वर्णनं सांगू, त्या प्रत्येक रूपातनं खूप काही शिकायला मिळतं. बरं, त्यांना बिल्वपत्र आवडतं. ते स्मशानवासी असले तरीसुद्धा आयुष्याचा अत्यंत रसिकतेनं, अत्यंत आनंदाने उपभोग घेतला पाहिजे हेही सांगणारे तेच आहेत. ते नृत्यकार आहेत. अत्यंत सुंदर तांडव नृत्य हे त्यांच्या नावावरती आहे. इतकंच नव्हे, डमरू हे वाद्य ते वाजवतात म्हणजे आयुष्यामध्ये संगीत असावं,
नृत्य असावं, वेळ प्रसंगी दुष्टाचा संकटाचा विनाश करता येईल अशी शक्ती असावी आणि स्वतःचं चारित्र्य स्वच्छ धवल उज्ज्वल कैलासासारखं असं उंच उन्नत असं असावं, एवढी शिकवण भगवान शिव आपल्याकडे देतात. आणि म्हणून भगवान शिवांना पंचमवेद नाट्य नृत्य संगीत या कला शिकवणाऱ्या त्या वेदांची देवता म्हणून सुद्धा त्या भगवान शिवांकडे पाहिलं जातं. त्या भगवान शिवांचं कौतुक असं करतात. महाराष्ट्रामध्ये संगीत नाटकाची फार मोठी परंपरा आहे. इतकंच नव्हे तर तमाशा कीर्तन अशा अनेक लोककलांची सुद्धा आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. या सगळ्यामध्ये गणेशवंदना असतेच, पण त्या बरोबरीनं शिववंदनासुद्धा असते. शिवशंकर हे त्या कलेचे, या सगळ्या ललित कलांचे उद्गाते, म्हणून त्यांची सुद्धा पूजा केली जाते. हे जगदीश सदाशिव शंकर, हे जगदीश सदाशिव शंकर, भवभयहारक दुःख निवारक, भवभयहारक दुःख निवारक, जयतु नटेश्वर प्रभु प्रलयंकर, हे जगदीश सदाशिव शंकर, हे जगदीश सदाशिव शंकर. पंचम वेद तुझीच आकृती, पंचम वेद तुझीच आकृती, नृत्य नाट्य संगीत नवकृती, नृत्य नाट्य संगीत नवकृती, तव चरणी नतमस्तक किंकर, हे जगदीश सदाशिव शंकर, हे जगदीश सदाशिव शंकर, हे जगदीश. नमः पार्वतीपते हर हर महादेव.